नमस्कार रसिक प्रेक्षक हो. तर आपण बघत आहात घरोघरी मातीच्या चुली याचा एक छान असा सुंदर असा एपिसोड. तर इथे सुरुवातीलाच बघा जानकी जी आहे ती विचारात गुंतलेली आहे. ती त्या माणसाचं बोलणं सारखं सारखं इथे आठवताना आपल्याला दिसते. तिचं लक्ष नाही आहे. तिला ते सारखं आठवते की तू सत्याचा शोध घे म्हणजे झाकलेली मूठ उघडेल. पण तिला त्याबरोबर हेही आठवते की नवऱ्याला तू काहीही सांगू नकोस असं त्याने सांगितलेलं असतं. त्याच विचारात असताना इकडे दूध उतू जाते, त्याच्याकडे तिचं लक्ष नाही आहे. ऋषिकेश येऊन गॅस बंद करतोय. ऋषिकेश म्हणतोय तू कसल्या विचारात हरवली आहेस? तू अजूनही त्याच माणसाचा विचार करतेस का? सोडून दे, मी सांगितले लक्ष ठेवायला, तो माणूस परत येणार नाही. पण तो एवढं काय सांगत होता असं म्हणून तो विचारतोय. तर इकडे बघा आजी जी आहेत ते ऐश्वर्याच्या रूममध्ये जात आहेत आणि तिला हाक मारतायत. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही असं माझ्या रूममध्ये येऊ नका हो, कुणाला तरी संशय येईल, आपल्याला दोघींना एकत्र बघितलं तर. तुम्ही असं मध्ये मध्ये येऊ नका, आपला प्लॅन चौपट होईल असं त्या सांगतायत. आणि तेवढ्यातच बघा इथे सुमित्राई आलेल्या आहेत. त्या म्हणतात की आई तू इथे काय करतेस? तर लगेच त्या बाजू सावरून घेत आहेत आणि म्हणतात की मी आता तिला विधी वगैरे सांगणार होते, सगळं पद्धत सांगत होते. तर ऐश्वर्या पण लगेच सांभाळून घेते की हो आता जानकी वहिनी विधीमध्ये बसणार, लग्नाचा कार्यक्रम आहे ना. तर आजी आम्हाला सांगत होत्या, गाईड करत होत्या मला की नेमकं काय करायचं असतं, कसं करायचं असतं. हो ना आजी असं म्हणून ती आजीला उलटं विचारते. आजी पण हो हो म्हणून मान डोलावते. सुमित्राई जानकीला नाश्ता करण्यासाठी खाली बोलवायला घेऊन जातात की चल जरा नाश्त्याचं बघ म्हणून. आणि त्या गेल्यानंतर त्या हळूच आईला म्हणजेच त्यांच्या आईंना म्हणतात की आई तुला शपथ घातलेली माहिती आहे ना, लक्षात आहे ना, तू काहीही कुणाला सांगणार नाही आहेस असं ते आठवण करून देत आहेत. या आजीला ना खरंच मध्ये मध्ये करायची खूप सवय आहे. आजी इथे आईंना म्हणते की मी नाही सांगितलेलं, मी शपथ नाही मोडलेली. पण नंतर हळूच म्हणतात की मी शपथ न मोडता सुद्धा सत्य जे कळवायचं आहे ते कळवलेलं आहे, बघूया आता काय होतंय ते, असं इथे त्यांनी दाखवलंय. प्रेक्षकांनो आजी सारख्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना खरंच आपल्या घरासाठी अशा घातक असतात. सगळं चांगलं चाललेलं असताना ना त्यांना बघवतच नाही. त्यामुळे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी सिरियलमध्ये एखादी कट कारस्थान करणारी बाई असायलाच पाहिजे ना. तर आजी बघा इथे कशा खुनशी नजरेनं म्हणतात की मी ज्याला जे कळायला पाहिजे ते सांगितलेलं आहे, तेही शपथ न मोडतात. तर इकडे ऋषिकेश म्हणतो की तो सगळा विचार तू बाकीचा सोडून दे, त्या माणसाचा विचार सोडून दे, तुझ्यासाठी ना एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज घेऊन एक व्यक्ती येणार आहे, ती येईलच. कसलं सरप्राईज वगैरे इथे विषय सुरू आहे. तर प्रेक्षकांनो इथे बघा आपल्याला भेटायला या सिरियलमध्ये कोण आले तर खास सार्थक आणि सुखद आलेले आपल्याला या सिरियलमध्ये दाखवले. तेवढाच काय तो आजचा इंटरेस्टिंग भाग ह्याच्यात आजच्या भागामध्ये त्याने दाखवलं आहे. कारण बाकी सगळं असं सॅड मुवमेंटमध्येच थिंकिंगच्या मुवमेंटमध्ये दाखवलं आहे. आणि नंतर मात्र सार्थक सुखदा येऊन गेल्यानंतर मस्त रोमॅन्टिक वातावरण तयार झालेलं आहे. त्याला कारणही तसंच आहे प्रेक्षकांनो. इथे सार्थक खास लग्नासाठी डिझाईन करून घेतलेली साडी द्यायला आलेला आहे. ऋषिकेशनं जानकीसाठी एक सुंदरसं गिफ्ट म्हणून साडी इथे आपल्याला आणलेली दाखवते. तर इथे सार्थक आणि सुखदाची एंट्री पण ना खूप छान अशी डॅशिंग मस्त दाखवलेली आहे. गुलाबराव सुद्धा इकडे असा मस्त होऊन चांगल्या नजरेने त्यांच्याकडे बघतोय आणि ऋषीदादा म्हणत तो सार्थक आत पण आलेला दाखवला आहे. इथे तो सार्थक हाक मारतोय ऋषीदादाला आणि म्हणतो की आमची ओळख एका सेमिनारमध्ये झाली होती वगैरे. इथं त्यांचा इंट्रोडक्शनचा प्रोग्राम होतो, ओळखीचा कार्यक्रम होतो. सुखदा स्वतःची ओळख करून देते आणि तिला पण छान वाटत असतं असं घरात येऊन. पण इथे ना एक चुकी झाली आहे, त्यांना बसायलाच सांगितलेलं नाही आहे. पाहुण्यांना उभ्या उभ्याच ते त्यांच्याशी बोलत आहेत. बघू पुढे काय काय होतं आहे ते. तर ऋषिकेशसुद्धा ओळख करून देतो, ही माझी बायको अशी म्हणून जानकीच्या खांद्यावर हात ठेवून अगदी ओळख करून देतो. किती छान वाटत असतं किंवा असं मस्त वाटत असतं की अशी ओळख करून दिल्यावर ती लाजते. पण सुखदा म्हणते की माझी बायको, हे ऐकायला खूप छान वाटतं. आणि इकडे बघा आई, सुमित्राई, ऐश्वर्या, आजी सगळे बाहेर हॉलमध्ये आलेले आहेत. ऐश्वर्यासुद्धा हे कोण आलं असं म्हणून बघतीये, हसतीये त्यांच्याकडे बघून. तर ऋषिकेश म्हणतात की याची टेक्स्टाईलची मोठी कंपनी आहे, इकडे नमस्कार चमत्काराचा कार्यक्रम होतो त्यांचा, मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. सगळे असं मस्त दाखवलं इथं वातावरण त्यांनी. कारण ओळख होते, सुखद आलेली आहे, अर्थात पॉझिटिव्हिटी आलेली आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे त्या निमित्ताने. आणि सांगतो सार्थक की इथे मी डिझायनर साडी घेऊन आलो आहे. मग सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न पडतो की डिझायनर साडी. आणि तो म्हणत असतो की ऋषिकेश दादानी जानकी वहिनींचं वर्णन इतकं परफेक्ट केलेलं असतं, त्यामुळे मी तशी डिझाईन साडी करू शकलो. खूप छान वर्णन केलं आहे त्यांनी. वर्णन म्हटल्यावर तो ते जे काही वर्णन आहे ते ऐकवतो आणि हा साडीचा बॉक्स
गिफ्ट जो काही असतो तो त्यांच्या हातात देतो. वर्णन सांगताना इकडे जानकी लाजते, तर ऋषिकेशसुद्धा आपला लाजतो, कारण तो वर्णनच इतकं छान केलेलं असतं त्यांनी की अशी नितळ आहे, सौंदर्य छान आहे, आंतरिक शक्ती आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं असतं. वर्णनावरनं साडी डिझाईन केली म्हणून इकडे ऐश्वर्याचा बघा चेहरा कसा झाला आहे आणि तिच्या डोक्यात नवीन कारस्थान सुरू झालेलं आहे. ही ऐश्वर्यांना कधी कारस्थानं करायची थांबते देव जाणे. तर इथे बघा प्रेक्षकांनो, सार्थक जे काही वर्णन सांगतोय ते ऐका. जानकी सावळी आणि सतेज आहे, ती मृदू असली तरी कणखर आहे आणि नाजूक असली तरीसुद्धा आंतरिक शक्ती तळपत असते आणि शब्दांपेक्षा डोळ्यांनी जास्त छान बोलते. खरंच ऋषिकेशनं किती तंतोतंत वर्णन केलेलं आहे जानकीचं, आणि हे वर्णन ऐकल्यानंतर त्यांचं नातं किती मॅच्युअर्ड आहे हे आपल्याला इथे जाणवून येतं. प्रत्येक नवरा बायकोमध्ये असं नातं असलंच पाहिजे असं मला वाटतं. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर प्रेक्षकांनो, सार्थक इथे म्हणतो की आता ही साडी राहिलेली नाही आहे, तर तुमच्या नात्याचं प्रतीक राहिलं आहे. तेवढ्यात आई म्हणतात की मला ना आता उत्सुकता लागली आहे, मला ही साडी बघायची आहे. पण तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की आई नाही, हे सरप्राईज आहे, पण आत्ता दाखवू शकत नाही असं तो इथे सांगतो. ऋषिकेश इथे सार्थकला थँक्यू म्हणतो, तर सार्थक म्हणतो थँक्यू काय, उलट अशी साडी आम्हाला डिझाईन करायची संधी मिळाली हे आमचं प्लेजरच आहे. आणि असं इथे त्यांचं थँक्यूचा प्रोग्राम होतो. तेवढ्यात सुखदा म्हणते की खरंच तुम्ही हे पुन्हा लग्न करताय ते खरंच कन्सेप्ट खूप चांगली आहे, ट्रेंड आहे तो सध्या. मी सुद्धा माझं लग्न होईल ना तेव्हा परत असं लग्न करीन, कारण यामुळे काय होतं, मेमरी क्रिएट होतात, नातं रिचार्ज होतं. ती इथे बडबडायला लागते आणि सार्थक तिला खुणेनं थांबवतोय की बाई बास आता बोलू नको, असं तो हळूच तिला खुणेनं सांगतोय. सार्थक सुखदा आता ती जी साडी आहे ती जानकीच्या हातात देतात आणि म्हणतात की आम्ही आता निघतो. तर जानकी म्हणते की तुम्ही लग्नाला नक्की या. तर सार्थक म्हणतो की नाही, बघू जमलं तर येऊ, पण काही कार्यक्रम आहेत आणि त्यामुळं येऊ शकत नाही असं तो म्हणतो. आणि तेवढ्यातच ती जायला निघतात तेव्हा तोंडकोड करतात एकमेकांचं, मिठाई आणायला लावतात गुलाबरावांना. तर इथे बघा सुखदा सगळ्यांना जानकीला भरवते मिठाई. ऋषिकेश सार्थकला मिठाई भरवतो आणि सगळे जायला निघतात. जाता जाता ऋषिकेश सार्थकला एक मोलाचा सल्ला देतो की आत्ता तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस त्या परिस्थितीमध्ये तू सुखदा चांगली मुलगी आहे, तिचा विचार नक्की करू शकतोस. तर इकडे जानकी साडी हाताला लावून बघते की खरंच खूप चांगलं असेल गिफ्ट ह्याच्यामध्ये. आणि इथे ऐश्वर्या बघा परत तिच्या डोक्यात कारस्थान शिजतंय की तुम्ही डिझायनर साडी जरी आणली असेल तरी लग्नाच्या दिवशी माझ्या साडीपेक्षा चांगली साडी नेसू शकणार नाही जानकी, असं तिच्या डोक्यात कारस्थान शिजतंय. तर इकडे नानासाहेब आलेत हिम्मतरावांच्या आश्रमामध्ये त्यांना भेटायला, त्यांची तब्येत कशी आहे ते विचारायला. आणि ते म्हणत आहेत की तुम्ही सडाफटिंग माणूस आहात, आपण तुमचं चेकअप करून घेऊया. असं त्या दोघांमध्ये बोलणं होतं आहे. तुम्ही एकटेच असता इथे, आम्हाला काळजी लागून राहते, ते काही नाही, आपण तुमचं चेकअप करून घेऊया असं म्हणतात ते इथे. आणि तेवढ्यात नानासाहेब उठतात आणि त्यांनासुद्धा ती फोटो फ्रेम दिसते. आणि मग त्यांच्या डोक्यात विचार येतो की ही फोटो फ्रेम जानकीने बघितली असेल का, काय झालं असेल किंवा दिसली असेल का तिला. तर हिम्मतराव म्हणतात की ही फोटो फ्रेम नसेल बघितली जानकीने, आणि बघितली तरी तिला कुठे ओळखणार आहे, खूप जुना फोटो आहे. तर नानासाहेब म्हणतात की नाही, असलाच एक फोटो फ्रेम माझा आणि सुमित्राचा आमच्या घरामध्ये आहे आणि जानकी नक्कीच ती ओळखू शकते, हा फोटो तुम्ही इथला काढा वगैरे असं ते सांगतात. आणि ते म्हणतात की आजपर्यंत जे सत्य आम्ही लपवून ठेवलं आहे ते सगळं बाहेर येईल, सावत्र आणि सख्ख सावत्र असा भेदभाव चालू होईल आणि तो मला नको आहे. कारण पार्वतीनं जेव्हा ऋषिकेशला सुमित्राच्या ओटीत घातलं होतं तेव्हा तिने वचन घेतलं होतं की ऋषिकेश सुमित्राचा सावत्र मुलगा आहे हे त्याला कळू नये असं वचन घेतलं होतं. आणि तुम्ही हा फोटो इथे ठेवायला नको पाहिजे होता, हा फोटो काढून ठेवा. तर तेवढ्यात हिम्मतराव म्हणतात की नाही नानासाहेब, माझ्या बहिणीची ही एकुलती एक आठवण आहे, माझ्यापुरती आहे आणि ती मी इथे ठेवणार, हा फोटो कुणाला कळणार पण नाही, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही खूप विचार करताय, काही होणार नाही असं ते इथे समजवत आहेत. पण इकडे नानासाहेबांना मात्र टेन्शन आलं आहे. ते हिम्मतरावांना सांगतायत की नाही, सत्य कळलं तर खूप अवघड होईल आणि आजपर्यंत आम्ही ते लपवून ठेवलं, यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इथे त्यांना काळजी वाटते. तर हिम्मतराव त्यांना धीर देत आहेत की तुम्ही जास्ती विचार करू नका, काही होणार नाही, काळजी करू नका, असं ते दोघं इथे बोलणं आपल्याला दिसून येते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, आता मस्तपैकी आपण जाणार आहोत रोमॅन्टिक वातावरणामध्ये.
तर इथे जानकी साडी घेऊन रूममध्ये आलेली आहे आणि ती विचार करते खरंच खूप सुंदर असेल ही साडी डिझाईन केलेली, मला ही उघडून बघायची आहे. पण ऋषिकेश तिला सांगतो की नाही उघडून बघू शकत, तू लग्नाच्या दिवशीच ते बघणार आहेस. आणि असं म्हणून ती म्हणतात की ते तुम्ही जे वर्णन केलं होतं तेव्हा मला खूप लाजायला झालं. ऋषिकेश म्हणतो मी तेव्हा त्याला भावनेच्या भरात सांगितलं होतं पण तो पठ्ठा सगळंच बोलून गेला, पण तू खरंच तशी आहेस ग, असं म्हणून दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. आणि तेवढ्यातच इकडे बघा प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने सेम टू सेम दुसरा बॉक्स तयार केला आहे. तिथनं घेतलेली जी साडी असते, जी साधी साडी असते ती त्या बॉक्समध्ये ठेवेल आणि नंतर लग्नाच्या दिवशी परत गोंधळ होईल, कारण डिझायनर साडी गायब झालेली असेल. आणि ही ते आपल्याच विचारांना कौतुक करत असते किंवा आम्हाला खूप चांगलं सुचलं आहे असं वगैरे ती म्हणत असते. कारण ऋषिकेशनं मला डावलून, मी दिलेली साडी डावलून दुसरी साडी आणली हे तिला सहन होत नसतं. आणि तेवढ्यातच इथे सारंगची एंट्री होते आणि आपली ऐश्वर्या इथे दचकलेली दाखवली आहे. पण ती सारंग विचारतोय की हे काय आहे, गिफ्ट कसलं आहे. तर ऐश्वर्या गोडगोड बोलून सांगते की तुम्ही म्हटलं होतं ना की आपल्याला काहीतरी चांगलं गिफ्ट दिलं पाहिजे, आहेर केला पाहिजे, तर मी ते गिफ्ट घेतलेलं आहे. सारंग लगेच खुश होतोय, वा तुम्ही घेतलं पण वगैरे. सारंगसुद्धा गोडगोड बोलतोय तिच्याशी. तर हो घेतलं आहे ना, पण हे सरप्राईज आहे, नंतर कळेल काय असेल ते. सारंग म्हणतो मला सांगा हां. एवढ्यात ऐश्वर्या म्हणते की हा बावळट ना, नको तेव्हा नेमका टपकतो असं म्हणते. आणि तर इकडे बघा प्रेक्षकांनो, साडीचा विषय आता लांब झालेला आहे, साडी ठेवायला लावलेली आहे. आणि इथे दुसरंच गिफ्ट ऋषिकेशनं जानकीला दिलेलं आहे. दुसरं गिफ्ट ऋषिकेशनं जानकीसाठी सुंदर असे कानातले डिझाईन करून आणलेले आहेत, जो ते सौभाग्य अलंकाराचं एक गिफ्ट देतोय. ती कन्सेप्ट खरंच खूप चांगली आहे, कारण ते पुन्हा लग्न करत असतात त्याच्यामुळे जानकीला कानातले खूप आवडतात, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती लगेच आपले जुने कानातले म्हणजे पहिले कानातले काढते आणि दुसरे कानातले ऋषिकेश तिच्या कानात नवीन कानातले घालतो हे. आणि ती असं लहान मुलीसारखी असे हलवून वगैरे दाखवते कानातले आणि ती आरशात बघायला जात असते. तेवढ्यात ऋषिकेश रोमॅन्टिक आनंदात म्हणतो की आरशात कुठे, माझ्या डोळ्यात बघ असं म्हणून तो सांगतो. आणि दोघे इथे एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. आणि तो ऋषिकेश म्हणतो की ह्या सगळ्या साजशृंगारात मला तुला परत बोहल्यावर चढलेलं बघायचं आहे असं म्हणून दोघे एकमेकांच्या नजरेत हलवतात. आणि बॅकग्राऊंडला मस्त गाणं लागलेलं आहे, साजयो तुझा जीव माझा गुंतला असं म्हणून तो प्रत्येक त्याच्या साजवरनं म्हणजेच आंबाड्यावरनं वगैरे हात फिरवताना ह्या गाण्यातच आणि अशा रोमॅन्टिक वातावरणातच बराचसा भाग त्यांनी ते सिरियलचा पळवलेला आहे प्रेक्षकांनो. पण आपल्याला सुद्धा असे क्षण बघायला मजा वाटते, त्यामुळे बोरिंग नाही होत आहे. त्यामुळं गाणं पण चांगलं लागलेलं आहे आणि दोघं खरंच एकमेकांमध्ये हरवून गेलेले आहे तिथे. पण प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात बघा काय होणार आहे. इथे ऐश्वर्या मुद्दामून विचारते की जानकीचे कोणी पाहुणे नाहीत का, तर लगेच आजी कशी म्हणते बघा जानकी अनाथ आहे, तिला माहेरचं कुणी नाही वगैरे असं बोलते. आणि इथे जानकीला वाईट वाटतं आणि ती निघून जाते. सारंग लगेच ऋषिकेशला इथे फोन करून सांगतो काय घडलंय ते. ऋषिकेश घरी येतो आणि त्या दोघांचं बोलणं चालू आहे की मला माहेरचं कोणी नाही वगैरे, असं इमोशनल जरासं वातावरण झालं आहे. आणि ह्याच्यातूनच ऐश्वर्याचा नवीन कोणीतरी पाहुणा आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सिरियल बघायला विसरू नका.